नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2026 ची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। इयत्ता चौथी, विषय आहे भाषा व गणित। चला तर मग सुरुवात करूया। त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनल बनवून चालतं चॅनलला सबस्क्राइब करा। चला करूया सुरुवात। बघा, मराठीचे प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तोही व्हिडिओ पहा। गणितामध्ये बघा 50 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे गणितासाठी 100 गुण आहेत। प्रश्न 26, सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? मग बघा बरं, 1 2 1 2 आणि हे दोन्ही मिळून 3 4 हा 5, तर एकूण किती त्रिकोण आहेत? 5 त्रिकोण आहेत। मग बघा बरं 5 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, 55,555 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल? आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमध्ये। मग बघा 55,000, बघा इथे 55,555, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, एका आयताकृती बागेची लांबी 20 मीटर व रुंदी 10 मीटर आहे। त्या बागेला 5 पदरी कुंपण घालायचे आहे, तर एकूण किती मीटर तार लागेल? बघा ही बाग आहे, आयताकृती आहे, 20 मीटर लांबी आपल्याला माहिती आहे। आयताची लांबी समोरासमोरील बाजू सेम असतात। 10 मीटर रुंदी, मग ही सुद्धा किती? 10। आता बघा इथे आपल्याला सूत्रानुसार गणित सोडवूया आपण। आयताची परिमितीचं सूत्र लिहून घेऊया। आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे? कोण सांगेल का कमेंटमध्ये? तर 2 लांबी अधिक 2 रुंदी असं सूत्र आहे। मग बघा बरं, 2 लांबी, लांबी किती आहे? 20 आहे। 2 वेळा 2 लांबी म्हणजे 2 वेळा, म्हणून मी ते काय 2 गुणिले 20 अधिक 2 रुंदी, मग 2 गुणिले 10 या पद्धतीने लिहायचे आहेत प्रश्न। 2 दुणे 4 40 आलं, अधिक 2 10 20, मग 40 आणि 20 किती झाले? 60 झाले। ठीक आहे, 60 मीटर। आता हे झालं एका पदराचं, बरोबर आहे की नाही? आपल्याला इथे काय सांगितलंय? त्या बागेला 5 पदरी कुंपण करायचं आहे। मग काय करायचं? आलेलं उत्तर किती आहे? 60। मग या 60ला 5 ने गुणायचं। मग बघा 5 0 0, 5 30, उत्तर आहे 300 मीटर। पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर 50 येणार नाही? बघा आपण पदावली सोडवूया। आता ही पदावली पहिला पर्याय सोडूया आपण। आपल्याला माहिती आहे आधी आपण काय करतो? कंस सोडवतो। मग तोपर्यंत हे 50 आहे तसं लिहिलं, वजा 5 10 50 अधिक 0। मग बघा बरं 50 वजा 50, वजाबाकी आणि बेरीज आहे। मग बेरीज आणि वजाबाकीमध्ये जी क्रिया अगोदर आली ती आपण आधी करतो। मग 50 मधून 50 गेले, किती आले? 0 आले, अधिक 0, बरोबर उत्तर किती आलं? 0। दुसरी पदावली बघा, इथे आपण हा गुण काय करूया? आधी कंस सोडून घेऊया। 5 5 25 वजा 5 5 25 आणि अधिक 50 आहे की नाही? मग बघा वजाबाकी करायची पहिल्यांदा, यांची वजाबाकी आली 0 अधिक 50, मग 0 अधिक 50 बरोबर 50, याचं उत्तर आलंय 50। आता तिसरी पदावली बघा, इथे 7 7, बघा हे कंस आधी सोडवून घेऊया आपण। 7 7 49, अधिकचे इथे मी अधिक लिहिलं, 25 भागिले 5, 5 5 25 आणि वजा हे 4। आता बेरीज आणि वजाबाकीमध्ये जी क्रिया पहिली आली तीच पहिली करायची। मग 49 मध्ये 5 मिळवले तर उत्तर किती येतं? 49 50 51 52 53 54, किती आलं उत्तर? 54, आणि हे पुढे वजा 4। मग बघा बरं 54 मधून 4 वजा केले तर उत्तर किती आलं? 50च आलं। आता चौथा पर्याय, ही पदावली कंस सोडवून घेऊया आधी। 9 8 72 वजा 22 अधिक 0 गुणिले 7, कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं की उत्तर काय येतं? 0च येतं।
मग बघा 72 मधून जर 22 वजा केले तर बघा 2तून 2 गेले 0, 7तून 2 गेले 5, मग 50 अधिक 0 बरोबर आलं किती उत्तर 50. मग बघा बरं, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4चं उत्तर 50 येते. पण इथे काय विचारलंय 50 येणार नाही. मग पर्याय क्रमांक 1चं उत्तर 0 आले, म्हणजे 50 आलेलं नाहीये. मग इथं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1. 1 ते 100 संख्यांमध्ये 2 अंकी एकूण किती संख्या आहेत? बघा 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 अंकी एकूण संख्या आहेत 90. हे मुलांनी पाठच करून ठेवायचं, कारण बघा 1 ते 9 हे 9 अंक आणि 100 हा 3 अंकी संख्या आहे, म्हणून मग हा 1 अंक, असे किती झाले 10. मग 100 मधून 10 कट केले तर किती येतात 90 2 अंकी संख्या. 31वा प्रश्न, 26 जानेवारी 2026 रोजी सोमवार होता, तर त्याच महिन्यात खालीलपैकी कोणते वार 5 वेळा येतील? खूप सोपा प्रश्न आहे. याआधी आपण ज्या प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या त्यामध्ये मी या पद्धतीचे प्रश्न सांगितले होते. बघा, जानेवारी महिना 31 दिवसांचा आहे. जानेवारी महिना 31 दिवसांचा आहे. मग आपल्याला माहिती आहे 31 दिवसांचा महिना असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचा वार 5 वेळा येतो. 5 वेळा येतो, है की नाही? मग आता बघा 26 जानेवारीला कोणता वार आहे? तर 26 जानेवारीला आहे सोमवार. मग आता काय करायचं, आपण 26च्या पुढचे वार करूया. बघा 27, 28, 29, 30 आणि हे 31. मग सोमवारच्या नंतर मंगळवार, बुधवार, त्याच्यानंतर इथे गुरुवार आणि इथे शुक्रवार आणि इथे 31 जानेवारीला शनिवार. आता आपण हे पण शिकलोय, 1 तारखेचाच वार 29 तारखेला येतो, 2 तारखेचाच वार 30 तारखेला येतो आणि 3 तारखेचाच वार 31 तारखेला येतो, असं आपण शिकलेलो आहोत. मग बघा 29 तारखेला आहे गुरुवार, त्याच्यानंतर शुक्रवार आणि त्याच्यानंतर शनिवार. मग बघा बरं, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे 3 वार 5 वेळा येतील. मग कोणत्या पर्याय? गुरुवार, शुक्रवार, शनिवार. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 32वा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीमधील छायांकित न केलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? आता बघा हे एकूण भाग आधी मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. एकूण भाग आहे 8. छायांकित न केलेला म्हणजे न रंगवलेला 1, 2, 3. मग बघा इथे 3/8 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 33वा प्रश्न, एका फर्निचर दुकानातून गजाननने 12,500 रुपयांची खुर्ची आणि 8,500 रुपयांचा ऑफिस टेबल खरेदी केला. त्याने दुकानदाराला 25,000 रुपये दिले, तर दुकानदार गजाननला किती रुपये परत करील? मग बघा इथे खुर्चीला किती रुपये दिले? 12,500. आता 12,500 म्हणजे काय? 12,250 आणि टेबल ऑफिस टेबलसाठी 8,500 रुपये. मग 8,500 म्हणजे काय? 8,500. यांची बेरीज करूया. शून्यांची बेरीज 0, 5 अधिक 0 5, 2 आणि 5 7, 8 आणि 2 10, हातचा 1, 1 आणि 1 2. आपलं उत्तर किती आलं? 20,750. त्याने दुकानदाराला किती दिलेत पैसे? 25,000. मग बघा 25,000 मधून आपण हे एकूण बिल आहे ते काय करायचे? वजा करायचं, म्हणजे तेवढे दुकानदाराला द्यायचे आहे की दुकानदार स्वतःचं बिल कट करून घेणार. मग उरलेले पैसे किती देणार तो? शून्यातून 0 गेले 0, शून्यातून 5 जात नाहीत, 0 वर खोडायचा. आपल्याला माहिती आपण या पद्धतीनं हातचा घेतो. 10तून 5 गेले 5 राहिले, 9तून 7 गेले 8 9, 2 राहिले, 4 4 आणि 0. मग आपलं उत्तर किती आलं? 4,250 रुपये दुकानदार गजाननला परत करेल. मग बघा बरं 4,250 पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. बघा इथे खूप सोपा प्रश्न आहे. 77,707. मग बघा इथे 77,707 ही संख्या आहे आणि त्याची विस्तारित मांडणी आपल्याला निवडायची आहे पर्यायातून. बघा ह्याची किंमत किती येईल? 70,000 आणि ह्याची 7,700 आणि हे 7. मग बघा बरं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा.
आकृतिबंधाचे निरीक्षण करायचं आहे आणि रिकाम्या जागी येणारा योग्य पर्याय शोधून दिलेला आकृतिबंध पूर्ण करायचं आहे. मग बघा बरं, ह्या बाणाचं टोक इकडे आहे, परत 2 स्टार आहेत आणि इकडे आहे. मग आता हे बाणाचं टोक इकडे, 2 स्टार. मग आता बाणाचं टोक कुठे पाहिजे? इकडे. आणि परत हे बाणाचं टोक इकडे, असं आहे ना, दोन्ही विरुद्ध बाजूला. मग बघा, हे अशी आकृती कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात फुली, त्रिकोण, चौकोनच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? आपण पर्याय 2 घेऊया. फुलीसाठी आपल्याला 3 अंक ठेवायचे. बघा इथे मी लिहिला 3. त्रिकोणासाठी 6 अंक, त्रिकोणासाठी 6 अंक आणि चौकोनासाठी 1 अंक. आता बघा यांची बेरीज करायची आहे. मग 3 आणि 6 9, 9 आणि 1 10, इथे 0, हातचाला 1. परत बघा इथे तेच अंक आहेत ना इथे. मग 3 आणि 6 9, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11. मग बघा बरं इथे 11 आणि परत इथे हातचा. आता बघा परत 3 आणि 6 9, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11. आणि हे इथे बघा बरं, चौकोनासाठी आपण 1 अंक ठेवला आहे आणि इथे पण चौकोनामध्ये 1च अंक आलेला आहे. म्हणून मग इथे आपण जो पर्याय क्रमांक 2 घेतला आहे ते योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. अँगल म्हणजे कोण MLN हा लघुकोण आहे, तर त्याचे माप पुढीलपैकी कोणते असू शकेल? आता लघुकोण म्हणजे काय बघा, ह्या काटकोण, हा काय आहे? काटकोण. काटकोण असतो 90 अंशाचा. मग काटकोणाच्या आतमध्ये म्हणजे 0 पासून 90 अंशापर्यंत इकण्याच्या मधला जो कोण असतो त्याला आपण काय म्हणतो? लघुकोण म्हणतो. म्हणजे 0 पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी. मग बघा इथे पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 48,589 या संख्येतील 8 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? मग बघा इथे 8 आणि 8, या 8ची स्थानिक किंमत किती आहे? 8000. आणि या 8 दशक आहे म्हणजे इथे 80. ह्यांची बेरीज विचारले. मग बेरीज बघा 0808, 8080. मग बघा बरं 8080 पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. पुढचा प्रश्न. 3000 या संख्येला कितीने भागले असता भागाकार 120 व बाकी 0 येईल? बघा इथे प्रत्येक पर्याय घेण्यापेक्षा काय करायचं, या 3000ला 120नेच भागूया. 120ने भागूया. 0ला 0 कट झाला. आता 12 1 12, 12 2 24, 12 3 36 मोठे आहेत. मग 12 2 24 वजा बाकी 36 मधून 24 गेले, 6 राहिले, वरून घेतला हा 0. 12 पंचे 60 वजा बाकी आली 0. बघा बरं, म्हणजे 25ने याला पूर्ण भाग घेतला तर बाकी 0 उरते. मग आपलं उत्तर किती आहे? 25. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. आयताचा प्रत्येक कोण काटकोण असतो. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी असममित आकृती कोणती? मग बघा बरं, असममित आकृती बघा याच्यामध्ये फक्त ही एकच आकृती अशी आहे की जी सममित आहे. बघा या पद्धतीने आपण केलं, जेवढे इकडे तेवढंच इकडे, ही सममित आहे. आणि अ, ब आणि ड ह्या कशा आहेत? असममित आहेत. म्हणजे त्यांचे समान भाग होतात का? नाही, कुठलीच होत नाही इकडे असं जरी केलं तरी. म्हणून मी ते काय उत्तर अ, ब, ड पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी एकूण किती गुणाकार योग्य आहेत? बघा 42वा प्रश्न. खालीलपैकी एकूण किती गुणाकार योग्य आहेत? मग बघा 1110 गुणिले 10 यांचा गुणाकार किती येतोय? एवढा. हा बरोबर आहे. दुसऱ्याचं बघा, हे उत्तर आहे 39,636. इथे चुकीचे आहे. यांचा बरोबर आहे 200 गुणिले 22 बरोबर 4400 योग्य आहे. 990 गुणिले 9चा गुणाकार एवढा येतोय. हा पण बघा इथे 8910 येतोय गुणाकार आणि इथे 8919 आहे, चुकीचे आहे. 500 गुणिले 0, कोणत्याही संख्येला 0ने गुणले की उत्तर 0 येतो, म्हणजे हे पण चुकीचं आहे. मग आपल्याला विचारलंय किती गुणाकार योग्य आहेत? मग बघा 1 2 2च गुणाकार योग्य आहेत. मग इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2 गुणाकार योग्य आहेत. पुढचा प्रश्न बघा. खालील चित्ररूप माहितीमध्ये विविध फळांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, हे प्रश्न सोडवताना काय करायचं आहे? फळं आणि उत्पादक शेतकरी आहेत, त्याच्यासाठी प्रमाण काय दिलंय? एका चित्रासाठी 10 शेतकऱ्यांचं प्रमाण दिले. मग काय करायचं, इथे आपण जेवढ्या यांची विचारलेत
बघा आंब्याचे शेतकरी बघा 1 2 3 4 5 6 7 इथे आहेत 7 गुणिले काय करायचे 10 मग 7 10 70 म्हणजे आंब्याचं उत्पादन करणारे एकूण 70 शेतकरी आहेत. बघा केळीचे किती जण आहेत 50, द्राक्षाचे आहेत 50 जण आणि सफरचंदाचे आहेत 60 जण आणि इथे काय आहे सीताफळ आहे, सीताफळाचे उत्पादन करणारे शेतकरी आहेत 80. आता प्रश्न बघूया आपण, सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांपेक्षा केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या कितीने कमी अथवा जास्त आहे. मग बघा सीताफळ उत्पादन करणारे शेतकरी आहेत 80 आणि केळी उत्पादन करणारे शेतकरी आहेत 50. मग कितीने जास्त आणि कमी विचारल्यावर आपण काय करतो वजाबाकी. मग यांची वजाबाकीचं उत्तर येतं 30. आता मग 30ने जास्त का 30ने कमी इथे कन्फ्यूज न करता काय करायचं आहे, विचारले कुणाचं सीताफळ उत्पादन शेतकऱ्यांपेक्षा केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या म्हणजे केळी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या विचारले, मग ही कमी आहे ना, मग इथे उत्तर काय येणार 30ने कमी. पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रत्येक शेतकऱ्याने 3 क्विंटल फळे निर्यात केली तर एकूण किती क्विंटल माल निर्यात होईल. मग एकूण शेतकरी किती आहे 90,000 किलो आहे. आपल्याला किती क्विंटल विचारले म्हणून या 90,000ला 100 ने, कारण 1 क्विंटल म्हणजे 100 म्हणून 100 ने भागलं 900 आलं म्हणून उत्तर आहे 900 क्विंटल. इष्टिकाचिती या आकृती संबंधी चुकीचा पर्याय शोधा. आता आपल्याला माहिती आहे इष्टिकाचिती म्हणजे काय, जसं की वीट आहे, समोरासमोरील कडा समान लांबीचे असतात बरोबर आहे. 8 शिरोबिंदू व 12 कडा असतात हे पण बरोबर आहे. 12 शिरोबिंदू व 10 पृष्ठे असमान लांबीचे असतात हे चुकीचे आहे. 6 पृष्ठे व 8 शिरोबिंदू असतात हे पण योग्य आहे. मग आपल्याला चुकीचं विधान विचारलं होतं, चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, 43,218 या संख्येपेक्षा 100 ने कमी असणारी संख्या अक्षरात लिहा. मग बघा बरं इथून 43,218 100 ने कमी जास्त म्हटलं की आपण वजाबाकी करतो. 8तून 0 गेले 8, 1तून 0 गेले 1, 2तून 1 गेला 1 आणि हे 43 आहे तसं. मग आपलं उत्तर किती आलं 43,118. मग बघा बरं 43,118 पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येची दुप्पट किती. खूप सोपं आहे. चढता क्रम म्हणजे काय, आपण जिना चढताना पहिल्या पायरीपासून 10व्या पायरीपर्यंत चढतोय की नाही, म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत. मग याच्यामध्ये बघा पहिले ते 20 आहे, 22 आहे, 22 आहे आणि ते 20 आहे. आता या दोघांमध्ये बघा इथे 2020 आहे आणि ते 2001 आहे. मग पहिली संख्या कोणती येणार 2002, त्याच्यानंतर 2020. आता या दोघांमध्ये बघा 22,020 आहे आणि 22,022 आहे, म्हणजे 22,020 ही काय आहे लहान संख्या आहे आणि त्याच्यानंतर 22,022. आता बघा हे क्रमांकाने लिहिली आपण, दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येची दुप्पट. पहिला क्रमांक दुसरा क्रमांक, मग दुसऱ्या क्रमांकांची दुप्पट म्हणून याला काय करायचं 2 ने गुणायचं आहे. 2 0 0 बे दुने 4 बे 0 0 बे दुने 4. मग आपलं उत्तर किती आले 4040. मग बघा बरं 4040 पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येस 5 ने निःशेष भाग जाईल. आता बघा 5 सहस्त्र म्हणजे 5,000. मग आपल्याला आता बघा 50 दशक म्हणजे काय 500, कारण 1 दशक म्हणजे 10, दशक म्हणजे 1 शून्य फक्त वाढवायचा. 555 एकक म्हणजे नुसतं 555. आता 5ची कसोटी इथे वापरायची. 5ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे या दोन्हीपैकी कोणताही अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला 5 ने भाग जातो. मग बघा इथे 0 आहे 5 ने भाग जाणार, इथे पण 0 आहे 5 ने भाग जाणार, इथे 5 आहे 5 ने भाग जाणार. म्हणून मी इथे उत्तर काय असणार आहे सर्व पर्याय बरोबर. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 5,745 वजाबाकी करायचे, वजाबाकी करून घेऊया आपण. वजा 778 बरोबर किती. मग बघा याचं उत्तर काय आलंय 4,967. पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 3 1 5 2 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी कोणती समसंख्या तयार होईल. आता बघा मोठी विचारले म्हणून बघा 5 4
3 2 1. पण आपल्याला इथे विचारलं आहे काय समसंख्या, मग शेवटला 1 घेऊन चालेल का बघा. 5 4 3. आता समसंख्या विचारले म्हणून मग इथे 1 शेवटला येणार नाही. मग या दोन संख्यांच्या अदलाबदल करायची. इथे काय करायचा 1 घ्यायचा आणि त्याच्यानंतर 2. मग बघा 54,312. बघा इथे 54,312. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 51वा प्रश्न, खालीलपैकी एकूण किती विधाने बरोबर आहेत. चौकोनाला 4 बाजू व 4 शिरोबिंदू असतात. हा चौकोन आहे बघा, हा चौकोन आहे. चौकोनाला 4 बाजू 4 शिरोबिंदू असतात, हे बरोबर आहे. चौरसाच्या चारही बाजूंची लांबी समान असते, हा आयत आहे. हा चौकोन योग्य आहे. चौरसाच्या चारही बाजूंची लांबी समान असते, बरोबर आहे. चौरसाचे चारही कोण काटकोन असतात, बरोबर आहे. आयताच्या फक्त 3 बाजूंची लांबी समान असते, हे चुकीचे आहे. 4 बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीला चौकोन म्हणतात, हे पण बरोबर आहे. आता बघा विचारले किती विधाने बरोबर आहेत. मग इथे बघा 1 2. मग बघा इथे 1 2 3 4 विधाने बरोबर आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील आकृतीपासून घन तयार होईल. आता आपल्याला माहिती आहे घन म्हणजे चारही बाजू सेम असतात. मग इथे बघा पर्याय क्रमांक अ हे बरोबर आहे. 1 2 3 4 1 2 3 4 अ पण येणार आहे आणि ब पण येणार आहे, कारण इथे मात्र कसे 5 आहेत त्याच्यामुळे हे येणार नाही अ आणि ब. मग बघा इथे फक्त अ आणि ब, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडल्यास शेवटच्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल. मग उतरत्या क्रमाने छेद समान आहे. मग उतरता क्रम म्हणजे काय, मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येकडे. बघा उतरता क्रम मांडलाय, मग शेवटच्या क्रमांकावर काय आलंय 6/17, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, 1 ते 15 या संख्यांमध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत. 2 3 5 7 11 13. 1 2 3 4 5 6, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. छेद समान आहे, मग 31 आणि 13 मध्ये 31 संख्या मोठी आहे त्याच्यामुळे हे चिन्ह योग्य आहे. पुढचा प्रश्न, सोबतच्या घड्याचे निरीक्षण करा. किती मिनिटानंतर बरोबर 2:30 वाजतील. आता या घड्यामध्ये किती वाजलेत 12:30. 2:30 म्हणजे काय 2:30. मग बघा 12:30. मग एका तासाने 1:30 वाजेल. 12:30 वाजलेत ना, 12:30च्या नंतर 1:30. बघा 1:30 आणि त्याच्यानंतर 2:30. मग हा 1 तास आणि हा 1 तास म्हणजे किती 2 तास. मग आपल्याला माहिती आहे 1 तास म्हणजे 60 मिनिटं. मग 2 तास म्हणजे किती 120 मिनिटं. मग पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. खालील रिकाम्या चौकटीत येणाऱ्या योग्य संख्येचा पर्याय शोधा. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजूंची लांबी, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, एका लाकडी खिडकीची उंची 1 मीटर 10 सेमी आहे. तिला प्रत्येक 11 सेमी अंतरावर आडवे लोखंडी गज लावले तर गजांची संख्या किती. बघा 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि हे वर 10 सेंटीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर झालं 110 सेमी झालं. आणि त्याला काय सांगितलं 11 सेमी अंतरावर 1 लोखंडी गज. मग याला काय करायचं 11ने भागायचे. 11 एके 11, वजाबाकी आली 0, वरून घेतला 0, 11 0 0, वजाबाकी आली 0. आपलं उत्तर किती आलंय 10. पण इथे 10 लगेच टिकमार करायचं नाही आहे. बघा ही खिडकी आहे, इथून इथपर्यंत 1 गज झाला, बरोबर आहे. इथे 2 गज, इथे 3 गज, इथे 4 गज, 5 गज, 6 गज, 7 गज, 8 गज आणि हे 9 गज. का बरं, कारण इथून हे 0 असतं ना अंतर, 0 पासून इथपर्यंत 11 सेमी अंतर आहे. बघा इथे 11, 11 दुने 22, 11 त्रिक 33, 11 चौक 44, 11 पाचे 55, 11 सक 66, 11 सती 77, 11 8 78, 11 8 78, 11 9 99 आणि 11 10 हे 110, बरोबर आहे. मग हे किती गजांची संख्या मोजा आता 1 2 3 4 5 6 7 8 9 गज आले. कारण 0 पासून आपल्याला 0 पासून 11 ह्याच्यावर 1 लावायचं आहे. मग असे किती गज झाले हे मधले गज 9. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 9. पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायातून विषम संख्येचा पर्याय शोधा. आता विषम संख्या आपल्याला माहिती आहे ज्या संख्येच्या एक स्थानी 0 नाही आहे 1 3 5
7, 9 हे अंक असतील त्याला काय म्हणतो आपण विषम संख्या. मग बघा इथे 5 आहे म्हणून ही विषम संख्या. खालील पैकी कोणत्या वर्तुळाचा व्यास नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यास म्हणजे काय तर वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेलेली जी रेषा त्याला आपण काय म्हणतो व्यास म्हणतो. मग बघा ही व्यास आहे, ही पण व्यास आहे, ही पण व्यास आहे आणि मग ही मात्र काय आहे जीवा आहे. काय आहे जीवा आहे. मग व्यास नाही पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. खालील पर्यायातून छायांकित भाग दर्शविण्यासाठी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. बघा एकूण भाग किती आहे 2, 2 पैकी एक भाग रंगवला हे बरोबर आहे. एकूण भाग आहे 4, 4 पैकी एक भाग रंगवले बरोबर आहे. एकूण भाग 1 2 3 4 5, एकूण भाग आहे 5. रंगवले किती 1 2 3 4 5, 5 रंगवले आहे की नाही. सॉरी 1 2 3 4 5, वर 5 खाली 5, एकूण भाग आहे 10. रंगवलाय किती 5. मग बघा इथे भाग घालूया. 5 एके 5, 5 दुने 10 म्हणजे हे बरोबर आहे. आता बघा एकूण भाग किती आहे 4 आहे. एकूण भाग आहे 4. रंगवलाय किती 1 2 3 3 म्हणजे ते पाऊण भाग रंगवलाय. मग 3/4 पाहिजे होते, इथे 1/4 आहे. मग हे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या पर्यायात कोणत्या भागाकाराचं उत्तर योग्य आहे. बघा 4ही पर्यंतचा भागाकार केलेला आहे. पहिल्याचं उत्तर 30 आहे, इथे 33 दिले हे चुकीचं आहे. 101 आहे हे बरोबर आहे. 405 इथे 85 दिले 89 आहे म्हणजे हे पण चुकीचं आहे. 15 दिले 10 उत्तर येते म्हणजे हे पण चुकीचं आहे. मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 29/3 या अंशाधिक अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांतील योग्य रूप कोणते. ज्यावेळेस असा प्रश्न होतो त्यावेळेस काय करायचं 29ला 3ने भागायचं. मग 3च्या पड्यामध्ये 29 आहेत का नाही. 3 9 27. मग बघा 3 9 27, 29 मधून 27 गेले बाकी आली 2. आता काय करायचं आहे भागाकार किती आलाय 9 पूर्ण. मग तो पूर्णांक असतो. भागलंय कशाने 3ने आणि जी बाकी आले ती अशी वर लिहायची. मग बघा बरं 9 पूर्णांक 2/3 पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणती संख्या 2 5 10 या तिन्ही संख्यांनी विभाज्य नाही. बघा या सगळ्या संख्यांना 2ने भाग जातो पण इथे 5ला 2ने भाग जातो का नाही, कारण 2 ही समसंख्या आहे. 5ने आणि 10ने या सगळ्यांना भाग जाईल पण 2ने जाणार आहे का नाही, म्हणून मी इथे उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. संयुक्ताकडे 347 फुले आहेत. प्रत्येक हारात प्रत्येकी 15 फुले याप्रमाणे अनुक्रमे किती हार तयार होतील आणि किती फुले उरतील. मग बघा एकूण फुलं किती आहेत 347. प्रत्येक हारामध्ये 15 फुलं. मग यांचा भागाकार करायचा. बघा भागाकार केला आपण 23 पूर्ण भागाकार बाकी आले 2 म्हणजे 23 हार आणि 2 फुले शिल्लक राहतील. मग 23 आणि 2 पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. या उदाहरणात चौकोनाच्या जागी कोणती संख्या येईल. आता बघा छेद सगळ्यांचा समान आहे आणि ते बरोबर चिन्ह आहे म्हणजे डावी बाजू जेवढी आहे तेवढीच उजवी बाजू असणार आहे. मग आपण आधी यांची बेरीज करूया. 9 अधिक 7 बरोबर किती येतं 16 अंश छेद आहे तसं 13 येणार. आता इथे पण 16च आलं पाहिजे. मग 11 मध्ये किती मिळवले की 16 येतं तर 11 मध्ये 5 मिळवले की 16 येतं. बघा 16 अंश छेद 13 बरोबर चिन्ह. मग उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 1 5. पुढचा प्रश्न बघा. कबीरने त्याच्याकडील 500 रुपये 100 रुपये 50च्या प्रत्येकी 2 नोटा बँकेत देऊन त्या रकमेत 20 रुपयांची नाणी मागितली तर त्याला 20 रुपयाची किती नाणी मिळतील. बघा प्रत्येकी 2 सांगितले ना म्हणजे 500च्या 2 नोटा 100च्या 2 नोटा आणि 50च्या पण 2 नोटा. मग बघा बरं 500च्या 2 नोटा म्हणजे 5 दुने 10 आणि हे 2 शून्य म्हणजे 1000 रुपये. 100च्या 2 नोटा 200 रुपये. 50च्या 2 नोटा 50 दुने 100. यांची बेरीज करूया आपण. 0 0 2 आणि 1 3 आणि हे 1 1300 झाले. किती रुपये होते त्याच्याकडे 1300. आता 20च्या नोटा मागितल्यात ना मग काय करायचं 0ला 0 घालूया 20ने याला भागायचं आहे. मग बघा बेसक 12 13 मधून 12 गेले 1 राहिला वरून हा 0 खाली घेतला. बे पंचे 10 बाकी आली 0. मग किती आलं उत्तर 65. मग त्याला 20 रुपयाची 65 नाणी मिळतील. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न सोपा आहे. 2 लिटर अधिक 500 मिलीलिटर. आता हे लिटर आहे याचं मिलीलिटर करूया. 1 लिटर म्हणजे 1000. 2 लिटर म्हणजे 2000 अधिक 500 बरोबर किती झालं
हे आलं ना उत्तर 2500. आता इथे 2000 बघा, 2500 मिली पण बरोबर आहे, त्यालाच आपण 2.5 लिटर सुद्धा म्हणू शकतो. मग बघा बरं, पर्यायामध्ये 2.5 लिटर आहे, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, मध्यान्नोत्तर 12:15 सुरू झालेले मुलांचं नाटक 3 तास 30 मिनिटे चालले, तर नाटक किती वाजता संपले? बघा नाटक सुरू झालं होतं 12:15 आणि ते नाटक किती तास चाललंय? 3 तास 30 मिनिटे चाललेले. मग काय करायचं, यांची बेरीज करायची. अगदी बेरीज पण नाही बघा, ह्या फक्त मिनिटांची बेरीज करूया. 5 0 5, 3 आणि 1 4, हे 45 मिनिटं. आणि 12 3 तास पुढे मोजा, 12च्या नंतर 1 2 आणि हे 3, म्हणजे नाटक 3:45 संपले. म्हणजेच किती वाजता? 3:45 वाजता. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा खूप सोपा प्रश्न आहे, पण खूप मुलांचं या प्रश्नामध्ये मार्क्स जातात. लक्ष द्यायचं आहे काळजीपूर्वक. 1/9 या अपूर्णांकामध्ये 1/9 हा अपूर्णांक किती वेळा मिळवावा, म्हणजे त्यांची बेरीज 1 येईल. आता बघा दिलंय काय, 1/9 आणि त्यांची बेरीज किती आली पाहिजे? 1 आली पाहिजे. मग 1 कधी येईल? बघा छेद आहे 9, वर पण 1 असेल तर ना, मग ह्यांचा गुणाकार करायचा. 9 1 9. मग बघा 9 1 9, 9 1 9, म्हणजे ह्यांची बेरीज 9 आली पाहिजे. आता ऑलरेडी 1 दिलेला आहे, मग या 9 मधून 1 काय करायचंय? वजा करायचा. मग किती आला? 8 आणि छेद किती? 9. बघा या पद्धतीनं. मग किती वेळा मिळवावं लागेल? 8 वेळा. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 5 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. मग 5 किलोग्रॅम म्हणजे 5000 ग्रॅम. मग 5000 बघा पर्याय क्रमांक 2. सन 2026 या वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी असल्यास त्याच वर्षी त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार येईल? आता महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मेला. मग 1 मेला वार कोणता आहे? शुक्रवार आहे. 1 मेला वार आहे शुक्रवार. मग त्याच महिन्याचा म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार विचारले. मग मे महिना 31 दिवसांचा असतो. मग आपण शिकलोय 1 तारखेचाच वार 29ला येतो, 2 तारखेचा वार 30 तारखेला येतो आणि 3 तारखेचाच वार 31 तारखेला येतो. मग 1 तारखेला शुक्रवार, 2 तारखेला शनिवार आणि 3 तारखेला रविवार. मग 31 मेला सुद्धा कोणता वार असणार आहे? तर रविवार. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, श्रेयाने प्रत्येकी 5 प्रमाणे 7 खोड रबर प्रत्येकी 10 रुपये प्रमाणे 10 पेन्सिली खरेदी केल्या. तिने दुकानदारास 200 रुपयाची नोट दिल्यास दुकानदार तिला किती रुपये देईल? मग बघा 1 खोड रबर 5ला, मग 7 खोड रबरची किंमत काय? 5 × 7, मग 5 7 35 रुपये. आणि 10 प्रमाणे 10 पेन्सिल 10 10 100 रुपये. मग तिचं बिल किती झालं? 135. दुकानदाराला दिलेत किती? 200. मग 200 मधून 135 वजा केले, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, इरफान रोज सकाळी 2.5 किलोमीटर धावतो, म्हणजे तो दररोज किती मीटर धावतो? बघा 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. मग 2.5 किलोमीटर म्हणजे किती? 2500 मीटर. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी पूर्ण संख्यांचा गट कोणता? मग बघा इथे 10 10 100 हा 10चा गट, 10 10 100, 6 6 36, 5 5 5 25. पर्याय क्रमांक 3. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये गणिताची संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित सोडवून घेतलेली आहे. आशा करते आपण सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.